सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल. तर बघा, झेपणाऱ्या गोष्टी करत गेलो की मन आणि बुद्धी दोन्ही हळूहळू मात्र मजबूत होत जातात. सुरुवातीला छोट्या छोट्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या की आत्मविश्वास वाढू लागतो. प्रत्येक पूर्ण केलेलं काम आपल्यात नवीन ताकद निर्माण करत असतं. आपण जे पेरू शकतो, जे आपण पेलू शकतो ते प्रामाणिकपणे केलं की पुढचं ओझं मात्र आपल्याला हलकं वाटू लागतं. घाई करून मोठे उचलण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने वाढणं शहाणपणाचं असतं. अनुभव हा ताकदीचा खरा पाया असतो. रोज थोडं थोडं पुढे गेलं की मर्यादा विसरत जातात, भीती कमी होते आणि धैर्य वाढतं. जे काल अवघड वाटत होतं ते आज सहज जमतं. स्वतःची क्षमता ओळखून काम केलं की तोल आपोआप मात्र जातो. पेलण्याची ताकद सावरण्यातूनच येते आणि सातत्य ठेवलं की आयुष्य आपल्याला अधिक मोठ्या गोष्टींसाठी तयार करत असतं. बघा, इतका सुंदर असा संदेश. तर तुम्ही बघितलं का, मी इथे आता लाल भाजी बनवते आहे, ती म्हणजे शेवगा. शेवग्याची भाजी मला प्रचंड आवडते आणि शेवगा हा आपल्या आरोग्याला आयुर्वेदिक प्रमाणे किंवा आयुर्वेदिक दृष्ट्या वरदान ठरलेलं आहे, ती म्हणजे शेवग्याची भाजी. सकाळी सकाळी शेवग्याची भाजी झाली, पोळ्या झाल्या, छान असं जेवण झालं, चहा वगैरे सुद्धा साईड बाय साईड बनवणं सुरू होता. कारण सकाळी सगळ्याच गाया एकत्र असतात, कामाची, स्वयंपाकाची, देवपूजेची, केंद्रात जाण्याची. आणि म्हटलं चला, जेवढं आवडता येईल तेवढं आवडण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न असतो. माझं दिवसभराचं शेड्यूल ठरलेलं असतं की मला ह्या वेळेत हे कामं करायचे आहे, जेणेकरून लोड सुद्धा येत नाही, सेवा सुद्धा होतात आणि त्याच पद्धतीने इतर जी अशी छोटी मोठी कामे आहेत ना, ती सुद्धा साईड बाय साईड आपल्याला पूर्ण करणं येतात. तर घरून आता आई आणि ते आले होते मागे पाऱ्यांसाठी, तर त्यांनी खूप सारा सामान वगैरे आणलेला होता. तर म्हटलं चला, आता हा सर्व काही सामान स्टोअर करायचा होता, त्यासाठीच मी छोटे मोठे डबे होते ते सुद्धा घासून घेतलेले होते. आणि आता तुम्ही बघताय का, थोडेसे कांदे आणले होते, त्यामध्ये लसूण होता, तो सुद्धा मी साईडला काढून घेतला. त्यातला जो काही पिशवीमध्ये ज्या काही वस्तू होत्या त्या सुद्धा मला स्टोअर करायच्या होत्या. आणि लगेच आता एक चाळणी आणि शेर सुद्धा आईने आणलेला होता. कारण तुमच्याकडे सुद्धा हे वापरलं जातं का, मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर खानदेशातले असाल तर नक्कीच वापरत असाल. उडदाची डाळ धुण्यासाठीची ही चाळणी होती, जे की खूप जास्तचे वडे बनवावे लागले तर त्यासाठी मी मागवून घेतलेले होते, किंवा माझ्याकडे कोणतीच चाळणी नव्हती. आणि हा शेर जो की मला दळण दळण्यासाठी किंवा दळण देण्यासाठी किलोच्या प्रमाणे लागत असतो. आता तुम्ही बघितलं का, तिकडे गॅलरीमध्ये छान अशा सगळ्या वस्तू काढून घेतल्या, जेणेकरून काही कचरा वगैरे असेल, कांदे वगैरे सुद्धा निवडून घेतले. म्हणजे कचरा बाहेरच्या बाहेर टाकलं जाते, कारण घर छान असं स्वच्छ क्लीन केलेलं होतं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आणलेल्या सगळ्या वस्तू मला अशा पद्धतीने स्टोअर करून घ्यायच्या होत्या. आणि त्याच्यासाठीच मी आता हे डबे वगैरे, माझे प्लास्टिकचे डबे होते, ते छान स्वच्छ सकाळी खूप जास्त उन्हात तापवून घेतलेले होते. म्हणजे आता पुढील 1 वर्षासाठी मला या गोष्टीचं टेन्शन नसतं, याच्यामध्ये कोणतीही वस्तू खराब होत नाही. तुम्ही बघितलं का, साबुदाणा किंवा छोटे हरभरे होते, हे सुद्धा आईने आणलेले होते छोटे हरभरे, ते सुद्धा मी आता भरून घेतले आणि पूर्णपणे डबा पॅक झाला होता. आणि आता या मला बरेच काय पूर्ण 6 महिन्याच्या वर तर आरामात निघून जातात 2 जणांसाठी. आणि आता उन्हाळा लागलेला आहे म्हटल्यानंतर कडधान्य किंवा ह्या भाज्या लागतातच. भाजीपाला सुद्धा मार्केटला म्हणजे पाहिजे तसा किंवा हव्या त्या गोष्टी आमच्याकडे मिळत नाही. म्हटल्यानंतर आपण काय तेच खाणार, कधीतरी काहीतरी कडधान्य किंवा अशा भाज्या खाल्ल्या तर छान वाटतं. नंतर मसूर डाळ माझ्याकडे अजून सुद्धा होती, पण जेवढी आता वर होती तेवढीच मी टाकून घेतली. लगेच त्याच्यामध्येच आता ही मुंगाची डाळ होती, जी की मी आधी डीमार्टवरून आणलेली होती. आणि आईंनी सुद्धा 1 किलोचं पॅकेट आणलेलं होतं. सो आता हे दोघं असं छान पद्धतीने मिक्स केलं, कारण दोघीही मॉलच्याच डाळी होत्या म्हटल्यानंतर त्याही खराब होणार नव्हत्या. पूर्णपणे डाळ सुद्धा याच्यामध्ये बसून गेलेली होती. तुम्ही बघताय का, 1.5 किलो वस्तू या डब्यामध्ये बसते, कारण अर्धा किलो माझी आधीची होती, 1 किलो आता याच्यामध्ये बसलेली होती. नंतर थोडेसे वाटाणे सुद्धा माझ्या मावशींनी आणलेले होते, ते सुद्धा मी त्याच्यात टाकून घेतले. आणि ज्या काही अजून काही गोष्टी होत्या मी ज्या याच डब्यातून काढलेल्या होत्या, त्या आईंनी मला बोरं सुद्धा आणलेले होते. हा राजमा, जो की मी राजमा चावल किंवा राजम्याच्या अशा सुद्धा आपण भाज्या वगैरे बनवतो लाल कलरच्या, त्या सुद्धा खूप टेस्टी लागतात. आणि राजमा चावल तर अतिशय टेस्टी लागतो. नंतर माझ्याकडे तीळ होती, ती तीळ सुद्धा मी या डब्यात काढून घेतली, कारण चटणीसाठी लागत असते. बाकीची पूर्ण संपवून टाकलेली होती. आणि त्याची
मकर संक्रांतीला लाडू बनवून घेतलेले होते, कारण आमच्याकडे जर तिळ अशीच पडू दिली तर तिला सुद्धा भुंग लागतं आणि इथे कोणत्या गोष्टीला भुंग लागत नाही, प्रत्येक गोष्टीला भुंग लागतं म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली तरच आम्हाला या घरच्या वस्तू वर्षभर वापरण्यात येतात आणि इकडे सुद्धा आपल्या पैशाची बचत होते. नाहीतर मग सगळंच विकत घ्यायचं म्हटलं तर शहरामध्ये या डाळी वगैरे प्रत्येक महिन्याला विकत आणल्या तर मग बिल सुद्धा तितकंच वाढतं. राजमा सुद्धा टाकून घेतला. नंतर आईने बोरं वगैरे सुद्धा पाठवलेले होते, कधीतरी उपवास असतो तर छान असे बोरं सुद्धा मी डब्यात भरून घेतले. नंतर माझ्या ज्या काही छोट्या मोठ्या डाळी होत्या त्यातल्या शिल्लक राहिलेल्या त्या सुद्धा आता नवीन स्टोअर करायचे, त्यासाठी अगदी त्यांना पिशवीत काढून घेतल्या, म्हणजे वरच्या त्या संपवता येतील. नंतर जिरं सुद्धा आईंनी बरंचपैकी जिरं आईंनी सुद्धा आणलेलं होतं आणि माझ्याकडे सुद्धा आधीचं जिरं होतं म्हटल्यानंतर मी एकाच डब्यात पूर्ण जिरं करून घेतलं. शोप आणलेली होती आईने, ती शोप सुद्धा मी ठेवून दिलेली होती दुसऱ्या डब्यामध्ये. आणि ज्या म्हणजे असं जर बघितलं तर यात छोट्या मोठ्या गोष्टी आहे का, ह्या इतकं जे वरचं ठेवलेलं आहे यांना अजिबात भुंग लागण्याची शक्यता नसते. म्हटल्यानंतर मी समोरच ठेवते. स्वयंपाकासुद्धा मध्ये सुद्धा लगेच आत जातो, आपल्याला घेता येतं प्रत्येक भाजीसाठी किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याला हाताखाली असली तर शोधाशोधची गरज पडत नाही किंवा घाईच्या कामामध्ये कामात येतात. आणि हे डबे तर मला इतके सुंदर मिळाले होते, फक्त 100चे 3 होते आणि खूप कलर सुद्धा छान होता. आणि डीमार्टला आम्ही जेव्हा नवीन राहायला आलो तेव्हाच मी घेतले होते. 2 वर्ष झाले पण त्यांचे फ्लावर्स किंवा कलर सुद्धा सेम जसा आहे तसाच आहे. म्हणून म्हटलं जातं का मॉलच्या वस्तू किंवा डीमार्टच्या वस्तू अगदी छान मिळतात, फक्त तिथे गेल्यानंतर थोडंसं आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे तरच बिल आटोक्यात येतं. तुम्ही बघताय का आता हे जे कडधान्य आहे ना, हे वर्षभरासाठी कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवते. छोटे हरभरे होते, यांना वर्षभर अजिबात कीड लागत नाही किंवा त्याच्यामध्ये काही पडत सुद्धा नाही. पण मटकी, हिरवे मूग किंवा मूग असले नॉर्मलवाले ते अशा अशा गोष्टींना जास्त आमच्याकडे भुंग लागतात आणि ते पूर्ण पोखरले जातात, खराब होऊन जातात. त्याच्यामध्ये काही काही किटकुलं वगैरे सुद्धा पडत असतात. म्हटल्यानंतर आता आईने इतकी सारी मटकी आणलेली होती, माझ्याकडे आधीची थोडीशी होती, म्हटल्यानंतर मी आधी ती वापरणार होती आणि ही नवीन मटकी आईने मार्केटमधून आणली असल्यामुळे सुरुवातीलाच मी छान असं कडक उन्हामध्ये आज तापवून घेतलेलं होतं आणि त्या गरम गरम मटकीलाच इथे आता बोरिंग पावडर लावून घेतलेली होती. कारण अशी बोरिंग पावडर लावून जर मटकी आपण भरून ठेवली ना तर वर्षभर ही मटकी कामात येते. बाहेरून मटकी किंवा काही मटकी अशी भाजीसाठी आपल्याला विकत आणण्याची गरज पडत नाही. म्हटल्यानंतर हीच मटकी मला भिजत टाकता येते. मग याची तुम्ही उसळ करू शकतात, भाजीसाठी वापरू शकतात किंवा ब्रेकफास्टमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो आणि छान लागतात असे घरचे कडधान्य. ही मटकी जी असते ना शॉपमधली ती अगदी गोड असते आणि गोडचट लागतात, तिच्या भाज्या छान लागतात. म्हटल्यानंतर मी तिला आता वर्षभरासाठी पॅक करून ठेवलेली होती आणि बोरिंग पावडर लावून या डब्यामध्ये जर ठेवली तर या डब्यांमध्ये जशी तशी जी वस्तू आहे ना ती तशीच्या तशी वर्षभर टिकते. आणि अशाच वस्तू मी स्टोअर करून ठेवत असते जेणेकरून वर्षभर मला टेन्शन नसतं. तुम्ही बघताय का आता या डबा सुद्धा आता बऱ्यापैकी भरलेला होता, कारण दिसतच आहे दुरून का 1 किलोच्या वर मला मटकी वाटत होती. म्हटल्यानंतर मी पूर्ण बोरिंग पावडर लावून छान असं स्टोअर करून घेतलं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मी मटकी बाहेर उन्हामध्ये टाकली त्याच वेळेत मी इथे धणे सुद्धा बाहेर टाकलेले होते आणि आईने खूप सारे धणे आणलेले होते. आणि धणे जर असेच राहू दिले ना तर 100% त्याच्यामध्ये किडे किंवा काहीतरी पडतं, फुलपाखरं वगैरे. म्हटल्यानंतर मी त्यांना सुद्धा छान असं कडकडत्या उन्हात तापवून घेतलं, हलकं फुलकं भाजून घेतलं आणि त्याची सुद्धा अशी पावडर बनवून घेतली. कारण धण्यांपेक्षा धण्यांची पावडर ही लवकर वाटली जाते, मसाला सुद्धा लवकर पेस्ट होतो. म्हटल्यानंतर अशा गोष्टी मला लवकर हाताशी घेता येतात. आणि ही सुद्धा एक त्याच डब्यांमध्ये मी भरून घेतली आणि शेवटी मात्र हे काम संपवलं. भोपळ्याचे थालीपीठ करत करत हेही काम झालं आणि गॅसची बचत. इराण आणि अमेरिकेचं युद्ध प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे, प्रत्येकाला गॅसचा तुटवडा झालेला आहे. म्हटल्यानंतर मी सुद्धा साईड बाय साईड सगळी कामं करून घेतली. संध्याकाळची ते देवपूजा संपवली ना, असा थोडासा कामांमध्ये आजचा दिवस गेला. बाय.